ओम श्री परमात्मने नमः. परमपूज्य स्वामी माधवानंद लिखित धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजेच महाभारत युद्धप्रसंगातून गीता या गीता ज्ञानेश्वरीच्या अर्जुन विषाद योग या प्रथम अध्यायावर आधारित पुस्तकातील आज ऐकूया श्री ज्ञानेश्वरीतील स्तवन सौंदर्य या लेखाचा भाग 5. का चिंतामणी जालया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसामी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. चिंतामणी ही अशीच एक छान काल्पनिक गोष्ट आहे की जो हातात असताना सर्व चिंता नाहीशा होतात. कुठलीही गोष्ट मिळवण्याच्या आणि त्या सांभाळण्याच्या चिंता असतात. त्यामुळं मनोरथ करताना देखील म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्याच्या कल्पना करताना देखील आपल्या सामर्थ्यानुसार हे प्राप्त कसं होईल अशी चिंता असते. पण चिंतामणीच जर जवळ असेल तर ती व्यक्ती त्याच्या आधारामुळं निशंक असते आणि मनातल्या संकल्पाविषयी हे मी प्राप्त करून घेईनच अशी तिची विजयवृत्ती असते. ज्यानं सर्वच कामना पूर्ण होतील किंवा जे मिळवल्यानं सर्व मिळवल्यासारखं होतं ते म्हणजे या विश्वाच्या पाठीमागे असलेल्या सत्तेशी म्हणजेच ईश्वराशी एकरूपता. एवढी मोठी गोष्ट मिळवायला सुद्धा माझ्या मनामध्ये विजयवृत्ती आहे, कारण गुरु म्हणजे मोठा चिंतामणी माझ्या हाती आहे. निवृत्तीमुळं मी पूर्ण काम आहे. पूर्ण काम म्हणजे कामना तृप्त. निवृत्ती हे गुरूंचंही नाव आहे आणि ही योगातली अवस्था देखील आहे. निवृत्ती या शब्दाचा वापर इथं ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या खुबीनं केला आहे. योगाच्या निवृत्ती अवस्थेत असल्यानंही आणि निवृत्ती गुरूंमुळं मी मुळातच कामनातृप्त पूर्ण काम असा आहे. पण त्यातून जर काही कामना निर्माण झाली तर गुरुरूपी चिंतामणी हाती आहे आणि होणारी कामना ही चांगलीच असणार आहे असं जाणवतंय. पण एक मोठी कामना निर्माण होत आहे ती म्हणजे गीतेवर विवरण करण्याची. त्या बाबतीतही विजयवृत्ती आहे, कारण गुरुरूपी चिंतामणी हातात आहे. म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्या होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृतरसास्वादनी रस सकळ. देवाची अनेक रूपं, अनेक उपासना, अनेक मंत्र हे सर्वच अंतःकरण पवित्र करणारे आहेत. पण हे सर्व काही आपण आपल्या जीवनात मिळालेल्या वेळात करू शकत नाही. नक्की काय करावं हा प्रश्न राहतोच. अनेक तीर्थांचं महात्म्य वर्णन केलं आहे, पण सगळ्या तीर्थांना जाणं शक्य नसतं. ही सर्व तीर्थ विविध नद्यांना जोडलेली असतात आणि त्या सागराला येऊन मिळतात. त्यामुळं एक सागर स्नान केलं की सगळ्या तीर्थांचं स्नान केल्यासारखं होतं. सर्व रसांचा पूर्ण आस्वाद घेणं जमणार नाही, पण असं समजलं जातं की अमृतामध्ये सगळ्या रसांचा समावेश आहे. त्यामुळं अमृताचा स्वाद घेतला की सगळ्या रसांचा स्वाद घेतल्यासारखं होतं. त्याप्रमाणे अनेक उपासना, देवदेवता यामधून गुरूंनी सांगितलेली उपासना त्यांनी सांगितलेल्या मंत्रानुसार करावी म्हणजे सर्व काही केल्यासारखं होतं. पावसचे स्वामी स्वरूपानंद सोहम साधनेला सोहम भजन म्हणत असत. तेच त्यांचं गुरुभजन. हे जाणतेपणानं गुरुला भजणं होय. ज्याप्रमाणे मुळावर पाणी सिंचन केलं असता फांद्या पानं टवटवीत होतात, त्याप्रमाणे
गुरूंनी सांगितलेल्या जीवनधारणा आणि साधना यांचा प्रामाणिकपणानं अवलंब करत राहिलं असता ईश्वर प्राप्ती होते आणि जीवन उत्तम गुणांनी बहरून येतं, ते चैतन्यमय आणि आनंदमय होतं. हे होण्यासाठी मूळ आहे गुरूंनी सांगितलेली उपासना करणं महत्त्वाचं. ज्ञानदेवांनी पाणी घालणं असा शब्द वापरला नसून सिंचन करणं असा शब्दप्रयोग केला आहे. सिंचन जसं नाजूकपणे केलं जातं तशीच उपासना ही अंतःकरणातील भावनेच्या मार्दवासह करावी. सत्कर्म करण्याची इच्छा, ईश्वराच्या अनुभूतीची इच्छा अशाच सगळ्या मनोरुची आणि अभिलाषा पुरवणाऱ्या म्हणजे निर्माण करून पूर्ण करणाऱ्या गुरुदेवांना मी पुन्हा पुन्हा अभिवंदन करतो. तैसा पुढत पुढती तोची, मी या अभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. त्यानुसार ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात इच्छा स्फुरण पावली आहे की गीतेवर भाष्य करण्याचं सत्कर्म करावं आणि अंतरंगात ही जाणीव आहे की गुरु ही अवघड अभिलाषा पूर्ण करतील. त्यामुळं मनोमन त्यांना वंदन करून ज्या महाभारताच्या कथेमध्ये गीता आली आहे तिच्याबद्दल बोलायला ते सुरुवात करतात. आज इथेच थांबूया. उद्या ऐकूया यानंतरचा भाग. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.